नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज सकाळी उठल्याबरोबर रतन टाटा गेल्याची बातमी कळली. त्याच्यानंतर लोक काय काय म्हणत आहेत हे पाहिलं तेव्हा लक्षात आलं की भारतातले सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातले लोक असतील, क्रिकेटर्स असतील, बॉलिवूडमधले लोक असतील, हे त्यांचं कौतुक इतकं करतायत की ते थांबत नाही आहेत. आणि या कौतुकामध्ये एक जो समान धागा दिसतो ते म्हणजे याच्यामध्ये लोकांनी प्रामुख्याने हे मेन्शन केलेलं असतं की एक माणूस म्हणून खूप दिलदार माणूस होता, एक खराखुरा ह्युमन बिईंग होता. आणि त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्यांचे अनेक किस्सेसुद्धा ऐकवले गेलेले आहेत. टाटा यांच्या संबंधितले जे किस्से आहेत ते मला असं वाटतं की आजच्या पिढींनी ऐकल्याच्या नंतरच नाही तर पुढच्या अनेक पिढ्या त्यांचे किस्से जे आहेत ते सांगत राहिल्या पाहिजे, बोलत राहिल्या पाहिजे. कारण की या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा खरोखर आपल्या आतमधला जे ह्युमन बिईंग आहे तो जागा होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असेच छोटे छोटे किस्से काही सांगणार आहेत. कुत्र्यांचा त्यांचा जो काही किस्सा आहे, कुत्रे किती आवडत होते हा एक किस्सा आहे. देशासाठी त्यांनी काय केलं, काय त्यांची भावना होती हा एक किस्सा आहे. 26/11चा बॉम्ब हल्ला झाला त्यावेळेला त्यांनी काय नेमकं केलं तो एक किस्सा, किंवा कर्मचाऱ्यांसंबंधी त्यांचं काय मत होतं, किती प्रेमाने ते कर्मचाऱ्यांशी वागत होते तो एक किस्सा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया की टाटा हे खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे रत्न होते. खरोखर त्यांना जिवंतपणी भारतरत्न मिळाला पाहिजे होता असं म्हटलं जात होतं, पण तो मिळाला नाही. परंतु खरोखर रत्न या अर्थाने की टाटा यांनी आपल्या भारताची शान वाढवली. म्हणजे टाटा यांनी आपल्याला माहिती असेल की जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या कंपनीमध्ये विलीन करून घेतल्या आणि त्यांना इंडियन केलं. जसे की आपल्याला माहिती आहे की जगवार अँड लँड रोव्हर आहे, ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी होती फोर व्हीलरची जी आहे ती. त्यांनी तिला भारतीयकरण केलं, म्हणजे ती विलीन करून घेतली टाटामध्ये. त्यानंतर कोरस नावाची जगातली सगळ्यात मोठी स्टील कंपनी होती, तीसुद्धा त्यांनी विलीन करून घेतली आपल्या कंपनीमध्ये. त्याच्यानंतर चहाचे उत्पादन सगळ्यात मोठी कंपनी जी आहे ती टाटांनी आपल्या याच्यामध्ये विलीन करून घेतली. आणि अशा अर्थाने आपण म्हणूया की जगातल्या ज्या याच्यामधल्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचं भारतीयकरण झालं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जे आहे ते भारताला सुद्धा मदत झाली. टाटांचं पाहायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की अनेक उद्योजक हे आज सरकारसोबत हातमिळवणी करतात, सरकारशी फ्रेंडशिपने वागतात आणि त्याच्यामुळे सरकारची मदत मिळवून घेतात. अदानीसारखे लोक आहेत, अंबानीसारखे लोक आहेत, कवडीमोल भावाने जमिनी आपल्या नावाने करून घेतात. टाटा यांनी असं कधीही केलेलं नाही आहे. आजपर्यंत त्यांच्यावर असा एकही आरोप नाही आहे की त्यांनी फॉर एक्झाम्पल तेव्हा काँग्रेसची सत्ता होती तर त्यांच्यासाठी काहीतरी केलं आणि मग त्यांना स्वस्त दरामध्ये अशी जमीन मिळाली, असं एकही उदाहरण आजपर्यंत त्यांच्या याच्यात सापडत नाही. कारण की ज्याच्यामध्ये सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप असतो, मदत असते, अशा गोष्टी त्यांनी केल्या नाही. म्हणजे त्यांचे उद्योग आपल्याला माहिती आहे, टाटांचं मीठ असेल, छोट्या छोट्या कंपन्या, अनेक असंख्य कंपन्या होत्या त्या, ज्याच्यामध्ये डायरेक्ट कस्टमरशी, लोकांशी संबंध येतो, सरकारशी फारसा संबंध येत नाही, अशा कंपन्या त्यांनी उभारल्या. त्याच्यानंतर पाहायचं झालं तर आपल्याला माहिती आहे 1991 साली त्यांनी टाटा या कंपनीची धूर आपल्या खांद्यावर घेतली. म्हणजे याच्या आधी काय होतं तर ते काम करत होते, खूप मोठे मोठे कामं केले, मात्र ते हेड जे झाले ते 1991ला. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हणतात की तो जो टाटांचा उद्योग होता तो 70 पटीने वाढवला आधीच्या तुलनेत. तसं पाहिलं तर त्यांना लिगसी 144 वर्षापासून जे आहे ते टाटा या म्हणजे त्यांचं काय म्हणूया घराण्याचा इतिहास आणि त्यांनी उद्योग जे आहे ते भारताला दिलेले आहेत आणि भारतामध्ये उभे केलेले आहे. अर्थातच खूप मोठा प्रॉफिटही कमवलेला आहे. दुसरं म्हणजे टाटाच्या कुठल्याही तुम्ही कंपनीमध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी जी तुम्हाला वागणूक मिळते ती तुम्हाला इतर ठिकाणी मिळणार नाही. म्हणजे तुम्ही इतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गेला ना तर तुमच्यावर खूप शकच्या नजरेने पाहिलं जातं. मात्र टाटांच्या तुम्ही कंपन्यांमध्ये गेला, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, त्यांचा तनिष्क नावाचा ब्रँड आहे. टाटा हे कायम इन्क्लुझिव्ह राहिलेलं आहे. तनिष्क हा ब्रँड जो आहे तो सोन्याचा दागिन्यांचा ब्रँड आहे. या ब्रँडमध्ये आपल्याला माहिती आहे की जे विक्रेते असतात, विक्री करणाऱ्या ठेवलेल्या मुली असतात, या खूपच सुंदर दिसणाऱ्या असल्या पाहिजे, बारीकसुरीक असल्या पाहिजे असं पाहिलं जातं. आणि मला असं वाटतं की हायर करताना पण त्यांना तसंच घेतलं जातं. पण टाटांच्या कंपन्यांमध्ये खऱ्या अर्थाने इन्क्लुझिव्ह होतं. त्यांनी दिव्यांग असलेले, अंगावर कोड असलेले लोक हे आपल्या कंपन्यांमध्ये घेतले, कारण टाटांना खरोखर माहिती होतं की या लोकांना इतर ठिकाणी नोकरी मिळणं फार अवघड आहे. आपण ते तसं केलं पाहिजे. मला टाटाच्या कंपनीमध्ये हे दिसायचं. आणि मला आठवतं मी तनिष्कमध्ये जेव्हा गेली होती आणि तेव्हा मी अशा एका लेडीला पाहिलं तेव्हा मला खरोखर खूप भरून आलं की यांनी एक खूप वेगळा आदर्श तिथे ठेवलेला आहे या अर्थाने. त्यानंतर त्यांच्या घराचा विषय जर पाहायचा झाला तर टाटा हे म्हणजे भारतातले सगळ्यात मोठे उद्योगपती होते, ज्यांना 144 वर्षाचा इतिहास लाभलेला आहे घराण्याचा, उद्योगाचा. ते आपलं घर
अंबानीसारखं 125 मजली वगैरे 20 मजली 125 नाही 20 मजली 25 मजली करता येऊ शकत होतं त्यांना. मात्र त्यांना माहीत होतं की मुंबई या शहरामध्ये 60% जास्त जनता जी उघड्यावर राहते, जी कशी तरी खुरड्यात राहिलीसारखी राहते. असं असताना आपण इतकं मोठं कशाला करायचं, म्हणून ते सामान्य कर्मचारी जसे राहत होते तसे ते छोट्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांसंबंधी त्यांचं जर वर्तन पाहायचं झालं तर सगळ्यात चांगलं आणि आत्ताचं ताजं उदाहरण आहे ते म्हणजे त्यांच्या टाटाचे एक कर्मचारी आहेत जे आजारी होते अनेक दिवसांपासून. त्यामुळे ते कर्मचाऱ्याला भेटायला मुंबईवरून पुण्यामध्ये आले, फक्त भेटायसाठी आले आणि शांततेने कुठलाही गाजावाजा न करता आले. लिफ्टसमोर लिफ्टची वाट पाहत थांबले, कारण की त्या सोसायटीमधल्या लोकांनी आज पेपरला लिहिलं आहे की आम्हाला कसं कळलं की ते आले म्हणून. आणि मग नंतर आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, तर जेव्हा आम्हाला कळलं की इंग्लिश नाही बोलता येतं आम्हाला, तर त्यांनी हिंदी आणि मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. तर इतका साधा तो माणूस होता की ज्यांच्यासाठी असं नव्हतं की बाबा मी मोठा उद्योगपती आलो तर ह्या बिल्डिंगमधले बाकीचे लोक माझ्यासोबत लिफ्टमध्ये नाही येऊ शकत, असं नव्हतं ते. ते खूपच नॉर्मल आणि सहज साध्या माणसासारखेच राहिलेले आहे. नंतर त्यांच्या वडिलांचं जे उदाहरण सांगितलं जातं की JRD टाटा यायचे आणि ते जेव्हा गाडीने जायचे तेव्हा जर का त्यांना दिसलं की बस स्टॉपवर टाटांचा कोणी कर्मचारी बसची वाट बघतो आहे, तर ते थांबायचे, गाडी थांबवायचे आणि म्हणायचे की चल आपल्या गाडीमध्ये ते कर्मचाऱ्याला घ्यायचे. इतक्या मोठ्या कंपनीचा मालक साध्यातला साधा कुठलाही कर्मचारी असो त्यांना आपल्या गाडीमध्ये घ्यायचे आणि घेऊन जायचे. कर्मचाऱ्यांनी जर म्हटलं की सर तुमच्या गाडीमध्ये कशाला, तर ते म्हणायचे की गाडी कंपनीची आहे, त्याच्यामुळे कंपनीचे कर्मचारी काय म्हणूया हक्कदार आहेत या गाडीचे. अशा अर्थाने खूप वेगळं जे आहे ते उदाहरण आपल्याला इथं दिसतं. कुत्र्यांसंबंधी त्यांचं प्रेम. रतन टाटा यांना कुत्र्यांसंबंधचं खूप प्रेम होतं. असं म्हणतात की ते एकदा गाडीने जात होते आणि त्यांनी रस्त्यावर एक कुत्रं मेलेलं पाहिलं, तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं. असं म्हणतात की पुढचे 15-20 दिवस त्यांना करमलं नाही. त्यांना असं वाटलं की किती बेजबाबदारपणे आपण गाड्या चालवतात लोक आपल्या इकडे आणि त्याच्यामुळे असे प्राणी मरतात. त्याच्यानंतर त्यांनी भारतामध्ये पहिल्यांदाच असं झालं आहे की कुत्र्यांसाठीचं प्राण्यांसाठीचं असं हॉस्पिटल उभं केलं की जिथे प्राणी हे ॲडमिट होऊ शकतात. असं भारतामध्ये नव्हतं आणि हे पहिलं उदाहरण आहे. त्यांना काय म्हणूया म्हणजे प्राण्यांसाठी प्रेम, ॲनिमल लवर वगैरे असे टिपिकल शब्द त्यांनी कधीही वापरले नाही, पण त्या अर्थाने आणि प्राण्यांना कसं राहायला पाहिजे हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणजे ते अंबानीचं ते वनतारा वगैरे ते इतकं जे फेमस केलं जातं की हत्तींना खिचडी, हत्तींचं शिजवलेलं अन्न खाणं हे हत्तींचं कधीही खाद्य नव्हतं. त्याच्यामुळे शिजवलेलं अन्न त्यांना द्यायला नाही पाहिजे. ते कच्चं खात होते ना वनामध्ये, त्यांना कच्चंच द्यायला पाहिजे. पण अशा याच्यामध्येही टाटांचं जे आहे ते वेगळं पण दिसतं. असं म्हणतात की टाटांची गाडी जेव्हा यायची त्यांच्या ऑफिसच्या बाहेर, बॉम्बे हाऊस हे मुंबईतलं त्यांच्या ऑफिसचं मेन हे जे आहे ते, तिथे त्यांची गाडी आली ना तर खूप काही वेगळं काही व्हायचं नाही. म्हणजे जसं की आज आता मोठे मोठे उद्योगपती जेव्हा येतात तेव्हा जेव्हा त्यांची गाडी येते तेव्हा हालचाली वाढतात. सिक्युरिटी गाडी बाकीच्या लोकांना हटवायला लागतात, दुरहा करायला लागतात आणि मग ते काहीतरी खूप असं ताफा आल्यासारखी त्यांची एक काय म्हणूया येतात ते रोज जेव्हा ऑफिसला येतात तेव्हा. मात्र टाटा यायचे तेव्हा काहीही वेगळं व्हायचं नाही. कुठलाही कर्मचारी कुणालाही हे सांगायचं नाही की वेगळं व्हा, कारण की टाटांनाच असं वाटायचं की का वेगळं व्हायचं आहे, मी त्यांच्यासारखाच आहे, फक्त मी काम करतो ह्या कंपनीचं वाढवासाठी काम करतो. ते यायचे आणि असं म्हणतात की ते आल्याच्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कोणाला व्हायचा तर तो रस्त्यावरच्या कुत्र्यांना खूप जास्त आनंद व्हायचा. त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी एक वेगळी स्पेस केली होती त्या ठिकाणी. म्हणजे हे असा पहिला उद्योगपती असतील की कुठलाही रस्त्यावरचं कितीही मरतुकडा कुत्रा येऊ दे तिथे त्यांना कुणीही अडवत नव्हतं, येऊन बसू शकत होते. त्यांनी खूप मोठी वेगळी जागा रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठीच केली होती. आणि टाटा यायचे, कुत्र्यांना खूप आनंद व्हायचा, कुत्रे त्यांच्या जवळ जायचे, अंगावर हे करायचा प्रयत्न करायचे, टाटा त्यांना कुरवाळायचे, थोपटायचे, काही त्यांना खायला टाकायचे, त्यांच्याशी बोलायचे. काय आपल्याला माहिती ना कुत्र्यांना काहीतरी बोलायचं असतं, त्या अर्थाने ते सगळं करत होते आणि याच्यामध्ये बाकीचे कोणीही मध्ये येऊ शकत नव्हतं. आणि टाटा हे करत करतच लिफ्टपर्यंत जायचे, लिफ्टची वाट बघायची आणि तोपर्यंत कुत्र्यांसोबत ते हे करायचे. ते कधीही असं नाही की बाबा माझ्यासाठी वेगळी लिफ्ट असेल, जसं की मोठ्या उद्योगामध्ये ऑफिसरसाठी वेगळी लिफ्ट असते, इथे तसं नव्हतं. म्हणजे त्या लिफ्टपर्यंत कुत्रे, रस्त्यावरचे कुत्रे त्यांना साथ करायचे. त्यांच्या मनामध्ये असं कधीही आलं नाही की दीज इंडियन डॉग्स वगैरे, असं कधीही नाही. त्यांच्यासाठी हे होतं की मी इंडियन आहे ना, मग हे कुत्रे इंडियन आहे ते हे असेच दिसणार आहे. त्याच्यामुळे जे टिपिकल आपण जगाबघ दुनियामध्ये जे बघतो की लोक इंडियन डॉगला म्हणजे काहीतरी बाबा असं समजतात, ते तसं समजत नव्हते. हे त्या अर्थाने होतं. कुत्र्याबद्दलचं अजून एक प्रॉमिनंट उदाहरण जे सांगितलं जातं त्यांचं ते म्हणजे
बकिंगम पॅलेसमध्ये त्यांना बोलवलं होतं आणि त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात येणार होता. तर त्यांचा जो कुत्रा होता टीटो नावाचा, तो आजारी होता. तो आजारी होता म्हणून टाटा तो आपला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड घेण्यासाठी गेले नाही, कुत्र्यासाठी. तुम्ही विचार करा, हा पण किस्सा जो आहे तो त्यांचा खूप जो सांगितला जातो. तर अशा प्रकारे टाटांचे वेगवेगळे किस्से जे आहेत ते सांगितले जातात. खऱ्या अर्थाने टाटा हे या अर्थाने खूप हे होते. लोक आज इतकं चांगलं बोलत आहे असं कुणीही नाही आहे की जे टाटांबद्दल चुकीचं काहीतरी बोलेल. फक्त त्यांनी पैसे कमवलेच असं नाही, तर त्यांनी आपल्या पैशातनं मदत जी आहे ती खूप मोठी केलेली आहे. म्हणजे उद्योगपतींना आता तर सरकारने कायदाच केलेला आहे की 2% प्रॉफिटचा जो आहे तो CSR, म्हणजे तुम्हाला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काहीतरी सामाजिक काम करावं लागतं. आणि म्हणून या ज्या आता मोठ्या कंपन्या दिसतात ना, त्यांना 2% पैशाचं काहीतरी करावं लागतं. त्यातनं ते करतात आत्ता. पण CSRही जेव्हा आला नव्हता, असा कायदाही जेव्हा नव्हता की 2% तुम्ही सामाजिक कामासाठी लावा, तेव्हापासून टाटांनी आपल्या प्रॉफिटमधनं कितीतरी जो आहे तो हिस्सा सामाजिक कामांसाठी दिला. असं म्हणतात की जर का एम्प्लॉईज तुम्ही पाहिले ना, तर टाटांची जी पॉलिसी आहे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतीची ती सगळ्यात चांगली आहे. सगळ्या बिझनेसपैकी पण सगळ्यात चांगली पॉलिसी त्यांची आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांना असं वाटतं की ही आपली फॅमिलीच आहे, या अर्थाने त्यांना ट्रीट केलं जातं. कंपनीचा जर प्रॉफिट खूप वाढला तर त्याच तुलनेत कर्मचाऱ्यांनासुद्धा मिळतं. बाकीच्या कंपन्यांमध्ये असं नाही, खूप प्रॉफिट झाल्याच्यानंतर थोडा त्यातला हिस्सा जो आहे तो कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र हा असा एक खूप वेगळा आपल्याला उद्योगपती लाभला. आणि त्यांचे जे माणूस असण्याचे किस्से आहेत, त्यांचे मित्र खूप भरभरून बोलतात, लोकांना खूप भरून येत आहे की अशा प्रकारचा माणूस परत होणार नाही. गिरीश कुबेरसुद्धा आज असं म्हणाले की त्यांच्यासोबत बोलताना आपल्याला असं कधीही वाटलं नाही की हा माणूस काहीतरी कृत्रिम पद्धतीने हसतोय, कृत्रिम पद्धतीने तुम्हाला ट्रीट करायचं. असं होतं ना की आपण कोणाकडे गेलो तर लोक जाणीवपूर्वक हसतात, या असं करतात. पण टाटांच्या आतमधूनच ते यायचं. तो माणूसच असं होतं की तुम्हाला असं वाटायचं की अरे हे आपलंच कोणीतरी आहे. आणि खूपच मायेने आणि खूप काय म्हणूया आत्मीयतेने ते लोकांशी भेटायचे, बोलायचे. या अर्थाने एक खूप चांगला माणूस जो आहे तो आज आपल्या भारतामधनं गेला. 26/11चा जेव्हा हल्ला झाला होता त्यावेळेला सुद्धा त्या हल्ल्यामध्ये म्हणजे त्या हॉटेलमध्ये असणारे टाटांचे कर्मचारी यांचं तर खूप मोठं नुकसान झालेलंच होतं. त्यांनी नुकसान भरपाई केलीच. प्रत्येक फॅमिलीला मोठी मदत केली, फॅमिलीच्या घरी जाऊन मदत केली. इतकंच नाही तर त्या हॉटेलच्या बाहेरसुद्धा, कारण की बाहेरसुद्धा गोळीबार झाला आणि बाहेरसुद्धा जे इंज्युअर्ड झाले, ज्यांची नंतर माहिती गव्हर्नमेंटकडून मिळाली, जे की हॉटेलमध्ये सुद्धा आलेले नव्हते, त्यांच्यासुद्धा घरी जाऊन टाटांनी त्यांना मदत केलेली आहे. तर अशा प्रकारे खूप वेगळा उद्योगपती आपल्याला लाभला. आणि आज कम्पेअर करताना लोक असंही म्हणायला लागले की अदानी आणि अंबानी यांनी खरंच शिकायला पाहिजे. गेल्याच्या नंतर कुठल्या उद्योगपतीचं असं कौतुक जे आहे ते भारतामध्ये कधी होईल की नाही माहीत नाही. आणि टाटांना जर वाटलं असतं तर त्यांनी त्यांच्यासारखे न्यूज चॅनल काढले असते, इतर न्यूज चॅनल विकत घेतले असते, कारण सरकारच्या खऱ्या गोष्टी बाहेर पाडत आहेत म्हणून. पण टाटांनी तसं कधीही केलं नाही. उगीचच सरकारची वाहवा करायची असे जे आत्ताचे सगळे मीडिया करत आहेत, तशा प्रकारे टाटा करू शकले असते, पण त्यांनी ते केलं नाही. आज अंबानी आणि अदानी यांचे दोघांचेही जे न्यूज चॅनल्स आहेत ते काय करतायत, ते फक्त सरकारची वाहवा करतात. सरकारची वाहवा करू नये असं नाही, जेव्हा करायची तेव्हा करावी, पण जेव्हा चुकीचं आहे त्याला चूकही म्हणावं, चुकीचं आहे त्याला चूकही दाखवावं. आणि जे बाकीचे सगळे तळागाळातले लोक आहेत त्यांच्याविषयीचेही महत्त्वाचे मुद्दे मांडावे, महागाईविषयी, रोजगाराविषयी बोलावं, असं हे मीडियावाले करत नाही. आणि म्हणून लोक आज हेही बोलायला लागले की आता अंबानी आणि अदानी यांचं नाव जे आत्ता घेतलं जातं तर ते तसे नाही आहेत. आणि या अर्थाने टाटा यांना लोक खूप मिस करतील. मला असं वाटतं की अजून खूप किस्से आहेत, खूप पुस्तकं येतील, तर नक्कीच त्यांच्या आयुष्यावरची पुस्तकं वाचायला पाहिजे. जाता जाता त्यांचा शेवटी जो आपल्या सगळ्यांसाठी संदेश होता, उद्योग वाढवायचा असेल तर मला असं वाटतं की सेट युअर गोल अँड फोकस. तुमचं एक ध्येय ठरवा आणि त्याच्यावर फोकस करा. पूर्ण वेळ त्याच्यासाठी तुम्ही द्या, नक्कीच तुम्हाला यश मिळेल, असं त्यांना सांगायचं होतं. थांबते. थँक्यू.